this state, we have some value, heuristic value, okay, but that value is given here. कोई ना कोई value है. In the inform search, you have some knowledge. Heuristic value means what? You have some knowledge regarding a particular goal state. Okay, if I want to travel from one place to another place, if you don't have any knowledge, your total problem statement should be considered in the uninformed search. If you have some knowledge to reach your destination or the goal state, that is your heuristic value. जो भी knowledge है उसको हम कहते हैं heuristic. In the we are just taking all this point in the terms of the numeral values, okay, for the better understanding. तो heuristic की value है तो मतलब that means we know the distance between the two nodes, so we can easily reach towards our goal state. Now what we have to do here, alpha beta pruning में, we have to prune a particular path which is not useful for our goal state. Okay, so ये डायग्राम है. जस्ट अ ब्लू लाइन्स आर द गिवन स्टेटमेंट. आई जस्ट मार्क द हाईएस्ट नोड, दैट इज अ पैरेंट नोड, एज अ अल्फा एवरी टाइम. आपको याद रखना है, यहाँ से ऊपर नहीं जाना है, बिकॉज आई डोंट नो वेयर आई वांट टू स्टॉप. okay, we have to find out the अल्फा, वेयर वी हैव टू राइट डाउन द अल्फा बीटा. ये जो रेड वाला है वो बाद में मुझे देना है, बट मैंने दे के रखा है इधर. तो आपको, आप अगर आपके डायग्राम में लिखोगे तो कैसे लिखोगे? यू हैव टू गिव द अल्फा टू योर पेरेंट नोड. जो आपका पेरेंट नोड है वहां पे आपको क्या देना है? अल्फा देना है. देन अगेन गिव द चाइल्ड नोड एज अ बीटा. ओके, उसका इट्स अल्टरनेट. हाँ, एक बार बीटा दे दिया तो फिर से अल्फा, फिर से बीटा. ओके, और यू हैव टू गिव द अल्फा 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 टू ऑल स्टेजेस. बीटा 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 टू ऑल स्टेजेस मीन्स लेवल. ये फर्स्ट लेवल है, ये सेकंड लेवल है, ये थर्ड लेवल है, ये फोर्थ लेवल है. आई जस्ट मार्क इट. देन यू हैव टू मार्क अ मैक्स विद द अल्फा. जहां पे आप अल्फा लिखोगे वहीं पे आप क्या लिखोगे? मैक्स लिखोगे. जहां पे बीटा लिखोगे वहीं पे आप ये साइड में क्या लिखोगे? मीन लिखोगे. सो अल्फा बीटा, मैक्स मीन ऑलवेज फॉलो दिस रूल. मीन मैक्स एल्गोरिदम उसका नाम है, बट ऑलवेज वी स्टार्ट विद द मैक्स. मैक्स मीन अल्फा बीटा अल्फा बीटा अल्फा बीटा. नाउ दिस इज योर गिवन डेटा. what we have to do, we have to find out the path. okay, कहाँ से हमें मतलब अभी जैसे कि ये टू पार्ट्स है. ओके, पेरेंट नोड के टू चाइल्ड नोड से व्हाट इज माय रूट? यहाँ से ये वाला रूट मुझे फॉलो करना है कि यहाँ से ये वाला रूट मुझे फॉलो करना है? दैट आई हैव टू फाइंड. सपोज ये वाला रूट फॉलो किया तो इसमें से कौन सा रूट फॉलो करना है? अगर ये वाला किया तो इसमें से कौन सा करना है? दैट इज माय डील, दैट इज माय क्वेश्चन. ओके, okay, so this is a given. Initially we have to check the that values, heuristic value, मतलब जो भी knowledgeable values है that are given here, and you have to find we have to consider that. ये कहाँ से आए आप कहोगे? ये ह्यूरिस्टिक वैल्यू है. जस्ट लाइक अ प्रीवियस वन, लास्ट टाइम में भी हमारे नोड के पास मैंने एक ह्यूरिस्टिक वैल्यूज लिखे थे. नॉर्मली वी कैन फाइंड आउट विद द मैथमेटिकल एक्सप्लेनेशन. मतलब दो नोड के बीच में का डिस्टेंस है तो वी कैन यूज लाइन थ्योरी. लाइन का एक्सप्रेशन यूज करके वो हम वैल्यूज निकाल सकते हैं. देन पॉइंट है तो पॉइंट का एक्सप्रेशन निकाल के हम निकाल सकते हैं. सो इट टोटली डिपेंड्स ऑन द रिप्रेजेंटेशन. ऑलवेज बेसिकली इन द ह्यूरिस्टिक वी आर यूजिंग दिस ग्राफिकल प्लॉट. ग्राफिकल प्लॉट यूज करके हम निकालते हैं. ठीक है. सो हियर ऑलवेज स्टार्ट विद द लेफ्ट हैंड साइड. ऑलवेज स्टार्ट विद द लेफ्ट हैंड साइड. दो दो इसमें से भी कहीं पे भी चाहो, ऑलवेज स्टार्ट विद द लेफ्ट हैंड साइड. सो दैट्स व्हाई आई एम कंसीडरिंग द फर्स्ट थ्री. चलो, थ्री है. आई डोंट कंपेयर विद द फोर, आई जस्ट टेक थ्री. तो मैंने बीटा की वैल्यू क्या ले ली? थ्री. एक मिनट.
3 दिसतोय. सो मग बीटा बीटा इज इक्वल टू 3. बीटाची व्हॅल्यू किती आहे? नाउ my beta is equal to 3. Okay, now move towards the next. Always start with the left hand side and then you can compare with the right. Same node having the two child branches, and that two branches have a particular two values. Okay, so first consider the left side value, that is the b is equal to 3. Then you have to consider the second value, that is the 4. But okay, stop here. Now I am just giving directly जो भी वैल्यू है उठा के बेटा को दे दो, पहली वाली जो वैल्यू है. Okay, now I am giving b is equal to 3. But when I am comparing with the 4, I will have one rule, that is the mean. Mean and max. Mean का मतलब क्या है, बीटा का मतलब क्या है, लेस वैल्यू. So less than 4. If your next value should be a less than 3, that time only you can replace that. Suppose your this 4 value, there is a 2 instead of a 4. अगर ये 4 की जगह पे क्या होते थे, 2 होते थे, तो मैं क्या करती थी, I just replace that 3 and I just put the value 2. समझ में आ रहा है? देखो मैंने क्या किया, इनिशियली आई स्टार्टेड फ्रॉम अ लेफ्ट. यहाँ पे जो भी वैल्यू है आपका, यहाँ पे मीन है तो मीन, मैक्स है तो मैक्स, आपका कहाँ पे रुकता है, इट्स टोटली डिपेंड्स. ओके, यहाँ पे मीन पे रुका है हमारा, मीन पे आके रुका, नॉट नेसेसरी कि आपका मीन पे रुकेगा. अगर इतनी सी डायग्राम है तो आपकी मैक्स पे भी रुकेगी. मैक्स मीन मैक्स के यहाँ पे जितने ब्रांचेस है वहां पे वो रुकने वाला है. सो एज पर माई डायग्राम आई हैव अ लास्ट पॉइंट इज मीन. मीन मतलब क्या है, बीटा. सो बीटा मतलब उसके के नीचे, लेस देन दैट वैल्यू, वी हैव टू चेक करो. 3 है, इसको मैंने दे दिया एज इट इज. सेकंड वैल्यू इज इक्वल टू 3 और लेस देन 3 है क्या, नहीं है. सो लेट इट बी. दैट मीन्स दिस पाथ विल नॉट कंसिडर एंड इट इज कॉल्ड एज अ प्रूनिंग. नाउ वी प्रून दैट. इसको हम कहीं पे कंसिडर ही नहीं करेंगे, उसको देख के ही हमें पता है कि वो कंसिडर्ड नहीं है. तो हमें उसको कैलकुलेशन में भी नहीं लेना है. ठीक है. सो माय बीटा इज 3. नाउ गिव द सेम वैल्यू. नाउ दिस इज द डील विद दिस बीटा. ओके, ये बीटा के साथ है. but we have to find out this also, because we have to find out अल्फा. बट अल्फा को कंपेयर करने के लिए ये दो वैल्यू आपके पास होनी चाहिए. ठीक है. सो आई एम चेकिंग अगेन दिस बीटा. ये बीटा की वैल्यू कितनी आएगी, 2. बीटा की वैल्यू कितनी है, 2. कैसे 2 लिखे मैंने, लेफ्ट हैंड साइड ऑफ दिस चाइल्ड नोड, इसकी वैल्यू 2 है. देखो यहाँ पे ना, यहाँ पे वैल्यू है 2. So I'm putting the same value as it is for the beta, because beta is the mean value. Okay, so I'm considering that beta is the mean value. Now check with the another point, that is it small than the mean, is it is it small than the 2? Yes, is it small than the 2? So I can replace, इसको कट करके मैं इसकी वैल्यू क्या लिखूंगी, 1. Now my beta value is the 1. Now I just move ahead with the max. चलो पता चला हमें, ये वाले स्टेप में बीटा की वैल्यू 3 है, ये वाले स्टेप में बीटा की वैल्यू क्या है, 1 है. ठीक है. आप इसमें से उठा के ऊपर नहीं लिखोगे, क्योंकि द सेम कंसेप्ट विल नॉट यूज फॉर द अल्फा, बिकॉज अल्फा इज द मैक्स. ओके, अल्फा इज द मैक्स. चलो अल्फा को चेक करना है, तो आई एम गिविंग द सेम वैल्यू टू अल्फा. अल्फा की वैल्यू मैंने उठा के लेफ्ट हैंड साइड वाली दे दी, कितनी है, 3. चलो इसकी वैल्यू कितनी है, 3. नाउ what is my condition for the max? You can consider the 3 as the highest value, or you can consider the any higher value than the 3. अगर 3 से ज्यादा वैल्यू आपको सेकंड पॉइंट से मिलती है, सो यू कैन रिप्लेस दैट 3 विद द सेकंड वैल्यू. नाउ यू हैव अ second choice also, and the value of the second choice is 1. So can we replace this 3 with the 1? Can we replace the 3 with the 1? Anyone? Can we replace the 3 with the 1? इसको कट करके मैं 1 लिखूं क्या, कर सकते हैं हम लोग, कर सकते हैं क्या?
झोपलेत पर सगळे. नाही. का नाही? असंच म्हणजे नाही करू शकत असं वाटतंय. अरे बेटा, बरोबर आहे नाही, बट यू हॅव टू नो द ईच अँड एव्हरी रूल. बघा, इथे मॅक्स आहे ना, मॅक्स मीन्स व्हॉट, इफ यू हॅव द अनदर व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 3, that time only you can consider the second node. या नोड हे दोन व्हॅल्यू आहे याचे सब चाइल्ड, त्याच्याकडे पहिली व्हॅल्यू आहे 3, सेकंड व्हॅल्यू किती आहे 1. ओके, वेन वी आर कन्सिडरिंग द व्हॅल्यू ए लाईक काहीतरी आपल्याला बक्षीस द्यायचंय, ठीक आहे, वी हॅव टू गिव्ह अ वन प्राइज टू दिस. मग मला काहीतरी द्यायचंय तर मी एक रूल्स डिफाईन केलेत ना. माझे रूल्स काय आहे, मीन आणि मॅक्स, ठीक आहे. सपोज that value is greater than 3, I can replace it, but otherwise let it be, असंच ठेवा. Now, so 3 is the fixed value. Okay, now we can move ahead. Okay, now we can move ahead. For this, we can directly give the beta is equal to 3. मी इथे beta 3 दिला, ठीक आहे, but we don't have the value for the comparison, so we will start from the down. पुन्हा मी आता डाऊन पासून स्टार्ट करणार आहे आणि मला सगळ्यांनी उत्तर सांगायची आहे. कोण कोण आहे? वा 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 वा, आज तर बरेच जण आहेत. चला, मोठी स्ट्रेंथ आहे आपली भारत. लक्ष द्यायचंय. अजिंक्य झोपला का? फक्त चालू करून जातो कुठेतरी. अहो मॅम, एक मिनिट, मी इयरफोनचा जॅक लावत होतो, मला अय्या, सापडत मग केव्हापासून काय करतो रे? नाही, स्पीकर वरती ठेवलेलं ना फोन ऐकायला, आता बोलायला इयरफोन लावले म्हणजे ते माईकचं. माईक लावला होय, बर. चल, गायत्री, आकाश, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. मी कोणालाही विचारेल आता. Okay, for this path, now for this path, we have a 1, 2 child node for this node. या node साठी हे 2 child nodes आहे. Okay, so what will be my beta value initially? सांगा चला, कोण सांगेल? Initially what will be my beta value for this? अगल्या, अजिंक्य, श्रुती, वृषाली, काय झालं मॅम? अरे काय करा तुम्ही, परीक्षेत काय कराल, मला नुसतं टेन्शन देऊ नका रे. इतकं सोपं करून मी तयार करते तेवढ्यासाठी की तुम्हाला वाचायची गरज नाही पडली पाहिजे. एआयचं बुक वाचायला लागला ना की तुम्ही असं कंटाळून जाल. ते जेव्हा असं ऐकून ऐकून वाचाल ना तेव्हाच तुम्हाला मजा येणार आहे. अदरवाईज ते वाचायला बसलेत की ते डोक्यावरून जातं मग सगळं. कारण ते कन्सेप्ट युजल नाहीये ना तुम्हाला. टेक्निकली वर्ड्स ते जे आहे ना त्याचे नॉर्मली स्ट्रेट फॉरवर्ड वर्ड्स नाही आहेत, कळत नाही लवकर मग. बरं चला, मी परत सांगते हा. 7 इज द लेफ्ट व्हॅल्यू. 7, पहिले मी काय करणार, ऑलवेज स्टार्ट विथ द लेफ्ट हँड साइड. जी काय लेफ्टला व्हॅल्यू असेल दॅट आय कन्सिडर. ओके, जो जहां पे मैंने लेफ्ट वैल्यू है, अगल्या चलो सुनो आपके लिए बोल रही हूँ मैं, 7 है. ओके, 7, यू हैव टू कंसिडर देयर बीटा हो या अल्फा हो, उसको आप पहली वाली वैल्यू असाइन कर दो. नाउ हियर बीटा इज वी हैव टू फाइंड आउट. सो 7 इज असाइन फॉर दिस बीटा. यहाँ पे मैंने क्या किया, 7 असाइन किया. नाउ यू हैव टू कंसिडर बीटा मीन्स व्हाट, अ मीन. मीन्स व्हाट, यू हैव टू कंसिडर ओनली द लेस देन 7. 7 के नीचे के अगर कोई वैल्यू है तो उसको कंसिडर करो, अदरवाइज उसको प्रून करो. प्रूनिंग याद रखो, उसको प्रून करते जाओ. So next one is the 8. We are not considering the 8 because 8 is greater than 7. So prune 8. उसको मैंने कट कर दिया. Okay. So my alpha value should be a 7. But we have to deal with this. मैं वहां पे डायरेक्टली क्यों लिख रही हूँ, because for this node also this is the left hand side. For this node the beta is the this beta is the left hand side, so I can directly write down the value of the alpha is the 7. But for the comparison again I want to check this. Now here again from the left hand side my beta is the 9. क्या है मेरा beta 9 हो गया. Now I compare with the second. Is it less than 9? No.
Is it not a less than 9? It's a greater than 9, so I prove it. ऐसे नहीं है कि हर बार आपका ये वाला ही प्रूव होगा, कभी कभी ये वाला भी प्रूव होगा, तो आपको ये वाला पाथ कंसिडर करना है. ठीक है ना. देखो अभी यहाँ पे अल्फा के लिए मेरी बीटा की वैल्यू 7 और 9 है. सो सिमिलरली जैसे 3 कैसे मैंने आगे भेजा था, वैसे 7 मैंने आगे भेज दिया. नाउ अल्फा इज व्हाट? मैक्स. अल्फा इज व्हाट? मैक्स. मैक्स के लिए मुझे क्या कंसिडर करना है? मैक्सिमम वैल्यू और मोर देन 7. यू कैन कंसिडर द वैल्यू विच आर द मोर देन 7. है कोई वैल्यू मोर देन 7? Yes, the second 9. value 9. 9 is the more than 7. So now prune it. ये वाला प्रून होगा, ये वाला कट होगा और आपकी ये 7 की वैल्यू कट करके आपकी वैल्यू आएगी 9. में जा मुद्दामच मी डिलीट नाही करत आहे, तुम्ही जे परत बघाल तुमच्या लक्षात येईल की मी काय करतेय, ह्याला कट करतेय टेम्पररी आणि ह्या 9 ला इथे रिप्लेस केला. ओके, नाउ यू हैव द टू अल्फा वैल्यूज फॉर दिस नोड. One is 3 and second one is 9. So as per my rule, I can give the alpha value that is a 3 from the left hand side to this beta. या बीटाला मी काय दिला मग? 3 दिला. Okay. Now, but this is a beta, not alpha. चुका कुठे होणार आहे मी तुम्हाला सांगते. आपण अल्फाच्या फेज बीटाच्या फेज मध्ये असं की तुम्ही सगळं मीन करत जाणार. परत अल्फा म्हणजे मॅक्स झाला, पण आपल्याला सवय झालेली असते की मीन म्हणजे कमीत कमी शोधायचा, पण इथे जास्त शोधायचं आहे. मग इथे चुकला तुमचा पहिला की सगळंच चुकणार. आता इथे पण बघा, आता मी इथे केव्हापासून काय बघतीये? अल्फा म्हणजे मोठा मोठा. आता बीटा आला नेमका. आता बीटा मीन्स व्हॉट? इट्स अ लेस दॅन दॅट व्हॅल्यू. 9 is less than 3? No, 9 is the more than 3 because we have to consider the beta, we have to consider the mean value. So we can take the 3 आणि हा पूर्ण तुमचा पाथ आहे ना, हा प्रूव्ह झाला. म्हणजे हे काय मी ट्रायल अँड एरर करता करता पाथ नाही फाइंड आउट करणार आहे. I am going to find out the path by using this algorithm. So my alpha value is right now again a 3. Now this 3 I can move ahead, but this parent node has again a 2 child and we don't know what is the value of this beta. What is the value of this beta? So again I want to check here. See, 2 for the beta. I can take the 2. 2 is 11 is less than 2. No, so prune it. Okay? No. Okay, so you can move ahead. 2 alpha is equal to 2. 9. Now for check the 1 and 2, we can give the beta value is the 1. क्या दिया मैंने? 1 दिया. Then you can compare. हा लहान आहे का त्याच्यापेक्षा? नाही, म्हणजे मी हा प्रूव्ह झाला परत. Okay, now this 2 and 1, but here we have to find out the max value. Okay, म्हणजे डिफॉल्ट काय येणार? 2. हा पण झाला प्रूव्ह. 1 हा स्मॉल आहे ना 2 पेक्षा, आणि इथे आपल्याला 2 पेक्षा जास्त व्हॅल्यू घ्यायची आहे, कारण अल्फा आहे हा. अल्फा म्हणजे काय असतो? मॅक्स. ओके, सो आय कॅन डायरेक्टली पुट द बीटा इज इक्वल टू 2. माझ्या या कॅल्क्युलेशन नुसार बीटा 2 आलाय, पण कंपॅरिझन चेक करायला हवं. ठीक आहे, 14 and 9. 14 मी इथे लिहिला, पण 14 पेक्षा काय लहान आहे? 9 लहान आहे. सो हा प्रूव्ह झाला. मी आता डायरेक्ट लिहिते. हा 9. तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, फक्त तुमच्या समजण्यासाठी मी डिटेलमध्ये लिहिते. नाउ बीटा इज इक्वल टू 9. कम्पेअर विथ दिस 2, कोणता घेणार आहे मी? 13 घेणार. 16 प्रूव्ह होणार. ठीक आहे, म्हणजे माझा हा किती आला? 13. ओके, सो 9 and 13. ओके, 9 is directly default given the 9. Default किती गेला? 9 गेला. But alpha means maximum. Is it 13 is more than 9? Yes, 13 is more Yes. than 9. So we can replace the 13. Okay, replace by the 13. आता चेक करा, अल्फाची व्हॅल्यू किती आहे? 2 आणि इथे अल्फाची व्हॅल्यू किती आहे? 13. बट बीटा इज अ 2. बीटा म्हणजे मिनिमम. 2 पेक्षा कमी शोधायची आता आपल्याला. 2 पेक्षा कमी म्हणजे काय? काहीच नाही, 13 नाही आहे. सो पुट ॲज इट इज 2. म्हणजे मी 2 असा ठेवला. लक्षात आलं? हो, कळालं. Okay, now where we have to stop? आता alpha is the maximum. Alpha is the maximum. That means more than 3. हा इथे पास केलाय मी 3 as it is. More than 3 जर असतील
तरच कन्सिडर करा, अदरवाईज तो जो पाथ आहे तो प्रून करा. 2 म्हणजेच लहान झाला, सो मी याला प्रून केला, म्हणजे माझा हा सगळा पाथ प्रून झाला. लक्षात आलंय? सो चेक करा माझा कुठला पाथ राहिला, हा वाला, या साईडचा. जिथे जिथे कट नाही केला ना मी तो, म्हणजे हा 3 हा घेतला, ओके, इथे कुठेतरी कट करायचं राहिलं, हा प्रून होता. वरती कट होतो तो. इथे इथे हा. पण प्रून झाला ना, इथे पण प्रून हो. झाला. हा आपला असा पाथ आहे, हे बघा असं. लक्षात आलं ना? इथे जरी होता तरी हा पूर्णच पाथ कट झाल्यामुळे हा घेतलाच नाही आपण. म्हणजे आपण या पाथला जर आपण फॉलो केलं तर वी विल गेट अ शॉर्टेस्ट पाथ फॉर द गोल अचीवमेंट. लक्षात येते? जी काही तुमची गोल स्टेट असेल तिला अचीव करण्यासाठी हा शॉर्टेस्ट पाथ आहे, आणि याच्या नंतर युजर हा वापरणार आहे. युजर हे सगळं नाही करत बसणार आहे. बॅक एंडला हा अल्गोरिदम रन होणार आणि युजरला हा शॉर्टेस्ट पाथ मिळेल, आणि देन युजर कॅन यूज द शॉर्टेस्ट पाथ. लक्षात येत आहे? म्हणजे तुम्हाला वाटेल की मलाच करायचं सगळं कट छट, तर मग वेळ लागणारच. नो, दिस अल्गोरिदम म्हणजे काय, हे मास्टर माइंड आहे. दिस इज गिवन टू द बॅक साइड ऑफ युअर पर्टिक्युलर टास्क. जे काही तुम्ही कुठे वापरतायत ऍप्लिकेशनच्या, सॉरी, बॅक एंडला हे दिलेलं आहे, ओके. आणि यू हॅव टू चेक इट, यू हॅव टू यूज ओनली द शॉर्टेस्ट पाथ फ्रॉम दॅट. मला एवढ्या सगळ्या याच्यातून हा शॉर्टेस्ट पाथ मिळाला, आणि हा शॉर्टेस्ट पाथ मी यूज करणार आहे माझ्या, म्हणजे मी ऍज अन युजर मी पुढे हा यूज करणार. लक्षात आलं?